नमस्कार मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल पोटभर खाल्ल्यामुळे वजन वाढत आहे तर ही खास रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पोटभर खावा आणि वजन कमी करा। पौष्टिक अशी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा। किती खावा आणि वजन कमी करा। चला तर रेसिपीकडे वळूया। त्यासाठी मी येथे घेतलेले आहे 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर मी येथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक थोडीशी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर मी 1 मिरची घेतलेली आहे। त्यानंतर मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। सर्वप्रथम आपल्याला एका ताटामध्ये 1 कप ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण हे कमी जास्त करू शकता। मी येथे 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर मी येथे कांदा घालणार आहे। झटपट अशी ही रेसिपी आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे। त्यानंतर मी येथे मिरची घालत आहे। त्यानंतर मी येथे मेथीची पानं घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता, पण मी येथे आज मेथीची पानांची भाजी घातलेली आहे, थोडीशी चिरलेली आहे। त्यानंतर मी येथे चवीनुसार मीठ घालत आहे। जे लोक डाएटवर आहेत त्या लोकांनी हा पराठा नक्की करून बघा। त्यानंतर मी येथे थोडासा तिखट मसाला घातलेला आहे चवीनुसार। त्यानंतर मी येथे 2 चमचे बेसनचे पीठ घातलेले आहे। पौष्टिक असा हा पराठा येथे रेडी होत आहे। याने आपलं पोट देखील भरणार आहे आणि भूक देखील लागणार नाही। लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे हे मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं आहे। त्यानंतर लागेल तसं पाणी घेऊन तुम्हाला हाताने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही। झटपट असे आपले हे पराठे तयार होतात। तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व एक कमेंट करायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील मला कमेंट करून सांगा। अशा प्रकारे मी ते 2 गोळे करून घेत आहे। बघू शकता तुम्ही। पौष्टिक असे हेल्दी असे हे पराठे आहेत। वजन करण्यास देखील खूप उपयुक्त ठरतात। त्यानंतर आपल्याला थोडंसं सुकं पीठ घेऊन त्या गोळ्याला सुकं पीठ लावून आपल्याला अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। त्याला आकार देण्यासाठी तुम्ही कोणत्याही भांड्याने त्याला आकार देऊ शकता। मी अशा प्रकारे त्याला आकार देण्यासाठी डब्याचं झाकण घेतलेलं आहे। साईडचं पीठ अशा प्रकारे काढून टाकायचं आहे। त्याचा आकार देखील छान वाटत आहे, बघू शकता। त्यानंतर तुम्ही एक तवा गरम करायला ठेवायचा आहे व त्यानंतर तूप घालायचं आहे। आवडीनुसार तूप किंवा तेल घालायचं आहे। तूप हे पौष्टिक मानले जाते, त्यामुळे तूप वापरलं तर खूपच चांगले असते। त्यानंतर मी हा पराठा यावर घालून घेत आहे। जशी आपण भाकरी भाजतो त्याच टाईपमध्ये हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे। मीडियम आचवर म्हणजे मीडियम टू स्लो आचवर हा चांगल्या प्रकारे भाजलेला आहे, बघू शकता तुम्ही। मी येथे तुपाचे प्रमाण दोन्ही साइडनी जास्तच घातलेले आहे, कारण मला 2 पराठे येथे करायचे होते। अशा प्रकारे मी दुसरा पराठा देखील भाजून घेत आहे। पौष्टिक आणि अगदी चविष्ट असा हा पराठा लागतो। डाएटसाठी तर अत्यंत उपयुक्त आहे हा पराठा। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कसा झाला आहे। ह्याला अगदी वेळही कमी लागतो।
झटपट असा हा होतो। तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता, गाजर किसून घालू शकता, बीट घालू शकता। अशा प्रकारे आपला डाएटचा पराठा ज्वारीचा तयार झालेला आहे। तुम्ही त्याला सॉस बरोबर किंवा दही बरोबर खाऊ शकता। छान असा पराठा आपला इथे रेडी झालेला आहे, बघू शकता। नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्थ रहा, मस्त रहा। बाय बाय।